पहिल्या दिवसामध्ये जर पाहायला गेलात तर अतिशय चांगला खेळ करत अथर्व 11 कानपुली संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला होता। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहायला गेलात तर अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता। जय बापदेव पाळी या संघाचा तो मेगा फायनल मध्ये डायरेक्ट दाखल झाला, कारण कानपुली विपक्ष पाली असा संघ झाला होता, सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये पाली संघानं कानपुली संघाला पराभूत केलं होतं आणि तिथून मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता। कालच्या दिवसामध्ये वेताळ चांबारली हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि आज इथून 8 संघ दिग्गज खेळताना पाहायला मिळतील आणि त्या 8 संघातून कोणता संघ आज सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि इथून आज मेगा फायनलच्या या स्पर्धेतून कुठल्या खेळाडूच्या नावावर स्वप्नातली बाईक पाहायला मिळेल। एक भव्य दिव्य असं आयोजन मडवी 11 जसे ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी जे नियोजन तब्बल 3 ते 4 महिने अगोदर पाहायला मिळत होतं। विजय मडवी असेल, प्रमोदजी मडवी असेल, त्यांच्या समवेत या मडवी 11 ला ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता योग्य ते कार्य करत असताना त्याला मार्गदर्शन सुद्धा योग्य लागत असतं। आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे जर योग्य मार्गदर्शक आपल्या आयुष्यामध्ये लाभले ना तर आपलं आयुष्य हे उज्ज्वल होत असतं। अशा स्पर्धेला योग्य ते मार्गदर्शन देणारे आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे यांचा सुद्धा या स्पर्धेला खूप मोठा हातभार आपल्याला पाहायला मिळाला आहे। ही यशस्वी स्पर्धा होत असताना या आपल्याला चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात। सौभाग्यवती योगिताताई गोपीनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीने या ट्रॉफ्या देण्यात आल्यात। सुंदर अशी या ट्रॉफ्या पाहायला मिळतात। मालिकावीराच्या या आपण ट्रॉफ्या पाहायला गेल्यात। मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संजीवनजी मडवी यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आल्यात। ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा म्हणून ओळखली जाते। या स्पर्धेतील गत वर्षामध्ये सुद्धा आपण अशीच एक 4 दिवसाची स्पर्धा पाहिली होती आणि आज ही पर्व सुरुवातीला पाहायला गेला तर चांगली पाहायला मिळते आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच, उरण पंच कमिटीचे अध्यक्ष प्रशांतजी माळी, तर मेन पंच असतील आमचे राजेंद्रजी घरत, मॅन फ्रॉम नवीन सेवा, असे 2 व्यावसायिक पंच। तिसऱ्या पंचांच्या कामगिरीमध्ये आमचे संदीपजी पाटील, उरण पंच कमिटीचे उपाध्यक्ष। आज ही स्पर्धा यशस्वी होत असताना योग्य ते निर्णय आणि निर्णयातील योग्य ते पारदर्शकता म्हणजे काय यातील जर साम्य सांगायचं झाले ना तरी यशस्वी स्पर्धा होत असताना या पंचांची खूप मोठी कस लागला या स्पर्धेमध्ये। अगदी हिरवळ असलेले मैदान, या मैदानानं बरंच काय पाहिलंय, या मैदानाने इतिहासाचा लढा पाहिलाय। दोन्ही फलंदाजांनी कोंबडूजाची रिपोर्टिंग करायची आहे। कपिल विनंती केली जाते। कपिल कोळी आणि दुसऱ्या बाजूला शुभम कोळी अशी सलामीचे 2 फलंदाज पाहायला मिळतात। एक चिरनेर विभागातील भोम संघ इथं मैदानात दाखल झालाय। या मैदानांना सुरुवातीलाच म्हणालो बरंच काय पाहिलंय। या मैदानामध्ये 1984 चा लढा सुद्धा आपण पाहिलाय आणि या खरं तर मैदानामध्ये आपण एकाग्र मन करून हृदयावर हात ठेवून या मातीला अजूनही जरा वास घेतला तर या मातीला अजूनही त्या हुतात्म्यांच्या रक्ताचा वास अजूनही येतोय। असं ऐतिहासिक मैदान, मैदानाचं नाव आहे हुतात्मा मैदान जासई आणि चालू असलेली शृंखला मडवी 11 जासई। जाऊया या सामन्यामध्ये जिथे ऑनस्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील कपिल कोळी आणि नॉनस्ट्राईक एंडला असेल शुभम कोळी। गोलंदाज इथून दाखल होतील भोम संघाच्या माध्यमातून। दोन्ही फलंदाजांना वॉर्न केलं जाते, पहा वारंवार तुम्ही बॅट चेंज करू शकत नाहीत असे पंचांचा निर्णय आहे। प्रत्येक चेंडू नंतर खेळल्यानंतर बॅट तुम्ही चेंज करू शकत नाहीत, तो तुम्ही टाइम वेस्ट करू नका। या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज इथे दाखल होते सुमित पाटील, बंटी नावानं ओळखणारा हा खरं तर गोलंदाज आणि भोम संघ म्हटल्यानंतर आमचे परम मित्र अगदी छोट्या भावाप्रमाणे सूरज पाटील, एक त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांना या भोम संघाला सुद्धा त्यांच्या वतीनं शुभेच्छा येतात। जाऊया, गेम ऑन होतोय। P1चं पहिले षटक सुमित पाटील याचा पहिला चेंडू, समोर आहेत कपिल कोहली। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथं चेंडू ढकलून काढलाय। शॉर्ट मिड ऑफ मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये। सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलात तर या मैदानामध्ये सुरुवातीला सांगितलं की 47 ते 48 धावा काढणारा संघ प्रथमतः जिंकलाय असा खरं तर प्राथमिक अंदाज बांधला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र लॉफ्ट केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये। चेंडू जाईल ओव्हर द रोप, मिळतील या चेंडूवर 4 धावा।
मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. पहिला चेंडू जर पाहायला गेलात तर अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सुमित पाटील याचा, पण दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट पाहिला आणि त्यानंतर त्याला पुल केला, त्या चेंडूवर चौकार मिळाला. या पुढचा हा चेंडू पडल्यानंतर अगदी पुन्हा एकदा हा चेंडू खोलामध्ये फेकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चेंडू पाहायला मिळतोय. सुमितचं कौतुक करूयात, अतिशय एक चांगला संघ आहे आणि या संघामध्ये आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र पाटील, ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं, हे भूम संघाची ताकद आहे. जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र आपण यांना पाहू शकताय. यावेळी तशाच प्रकारचा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. कपिल कोहलीच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. अशा रीतीनं बिनबाद 8 ही सुरुवात पाहायला मिळते कोंबडभुजे संघाची. विघ्नहर्ता कोंबडभुजे हा संघ आज खेळताना पाहायला मिळतोय. कपिल कोहली या मैदानामध्ये अजून एक सामना खरं तर एक स्पर्धा आठवते, रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना हाहाकार माजवला होता याच मैदानामध्ये. अगदी तशीच सुरुवात पाहायला मिळते या सामन्यामध्ये. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, बॅक फुटवर गेले आणि मिड ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. क्लास फटका पाहायला मिळतोय कपिल कोहलीच्या बॅटमधून आलेला सलग दुसरा चौकार. थँक्स डीजे मॅडी. या अगोदरचा चेंडू पाहायला गेला, बॅकफुटवर गेला आणि त्यांनी जागा बनवली. काय क्लास होता त्या फटक्या माग. शफल झाले, चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना आजच्या दिवसातील हा सलग तिसरा चौकार येतोय कपिल कोहलीच्या बॅटमधून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कपिलसाठी. पहिले षटक इथे समाप्त होतोय. धापाटा धाबा लागल्या गेल्यात. बिनबाद 16 धाबा. एक संधी देऊया डीजे मास्टर यांना. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 16. विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ प्रथम नाणेफेकी हारून प्रथम फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना धावपटलावर धावा आपण पाहू शकताय. 16 धावा. ऑन स्ट्राईकला आहेत शुभम कोळी. गोलंदाजीतून दाखल होतील महेश पाटील, जे बजरंग भूम संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सॅमी या नावानं ओळख आहे या गोलंदाजाची. पाहूया आपल्या संघासाठी कसं हे षटक हाताळेल. अगदी खोलामध्ये चेंडू फेकला होता, चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत आणि इथून मात्र ही चूक मान्य केली जाणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. शुभम कोहलीच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. पहिला चौकार पाहायला मिळतोय. संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे आणि ते नाव आहे कोंबडी संघाचं शुभम कोहली. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये या खेळाडूंना ट्रॉम्बे कोलिवाडच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची बाईक पटकावणारा खेळाडू आणि आज मात्र तोच क्लास त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय
डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत शुभम कोळीच्या बॅटमधून आलेला सलग दुसरा चौकार. या अगोदरचा आपण चौकार पाहिला, क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला, फंबल झाला आणि त्यानंतर चौकार आलाय. यानंतरचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी कालचाच फॉर्म घेऊन या जासईच्या मैदानी खेळायला आलाय हा शुभम कोळी. अगदी तसाच सेट होऊन पाहायला मिळतोय. महेश पाटील या गोलंदाजावर सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळतात. 24 धावा दापटा लागल्या गेल्यात. अगदी यॉर्कर चेंडू फेकला होता पण काय हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, गडबडतोय, चाचपडतोय, पण इथं मात्र मिळालेल्या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 25 धावा. गुणलेखक खूप सुंदर करतात आमचे विनोद घरत आणि त्यांच्यासोबत पवनजी राठोड. संपूर्ण स्पर्धा कव्हर करते आमची साईप्रीत लाईव्ह, प्रेम वाघमारे आणि चंदू वाघमारे आणि कॅमेरामॅन आमचे सर्व, त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. त्यासोबत कौतुक करायला हवं डीजे मॅडीचं, पण इथं कौतुक करूयात मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या महेश पाटीलचं. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले होते पण त्यानंतर त्यानं 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. प्रत्येकाचं कौतुक का केलं जातं या मडविलन जासीच्या स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा तशी आहे. फक्त खेळाडूंसाठीच बक्षिसे नाही तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा फास्टॅगचे वॉच, मनगटी घड्याळ त्यांनी इथं ठेवलीत मोफत. यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू, ही मी सुरुवातीलाच म्हणालो की भूम संघाचा एक वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे आणि त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. सातत्यानं अप्रतिम त्यांनी गोलंदाजी कित्येक स्पर्धेमध्ये केलंय आणि ती मात्र भूम संघाला करून देताना पाहायला मिळतोय. पण भूम संघानं इथून मात्र एखादा ब्रेक थ्रू मिळून दिला ना, एखादी विकेट जर मिळून दिली ना, तर या सामन्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा पकड निर्माण करू शकताय. कोणता गोलंदाजाच्या नावावर पहिली वैयक्तिक विकेट पाहायला मिळेल हा शेवटचा चेंडू असेल महेश पाटील यांचा. लोवर फुलटॉस होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक होते. हा चेंडू अडवला जातोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते पण त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळाली. अतिशय चांगली गोलंदाजी, 12 चेंडूंचा इथं खेळ झालाय. धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात, बिनबाद 25 धावा. दरम्यानच्या काळात जासईच्या त्या वीर सुपुत्राचं स्वागत केलं आणि सत्कार केला जाईल ज्याने जासईचं नाव 7 समुद्रा पार नेलं. आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या नेतृत्वानं नॅशनल लेवलचे बॉक्सिंग चॅम्पियन, जुडो, कराटे, मेन फिजिक, बॉडी बिल्डिंग अशा अनेक स्पर्धामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी करता अनेक पदकं ज्याने मिळवली. आणि मलेशिया असो किंवा बंगलोर, केलर, पुणे, लोहगाव अशा ठिकाणी जाऊन आपल्या कर्तृत्वाचा झेंडा ज्यांनी रोवला, शुभम परशुराम म्हात्रे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नॅशनल लेवलची स्पर्धा खेळताना जुडो कराट्यामध्ये अनेक वेळा आणि त्यांनी स्पर्धेमध्ये ज्यांनी बक्षीस मिळवलं आणि गोल्ड मेडल असो, सिल्वर मेडल असो असे अनेक मेडल मिळवून आमच्या जासई गावचं नाव ज्यांनी 7 समुद्रा पार लावलं त्या शुभमचं जोरदार टाळ्या मित्रांनो स्वागत करूया. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या जासईच्या वीर सुपुत्राचं आपण स्वागत करूया. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना ज्यांनी स्पर्धेमध्ये अतिशय नेतृत्व कामगिरी करून स्वतःच नाही तर जासई गावाचं नाव निश्चितच मोठ्या लेवलला नेलं, त्याच खेळाडूचं पुन्हा एकदा स्वागत केलं जातं. O2 विपुल पाटील. अभिमान आहे शुभम तुझा या जासई गावाला, अभिमान आहे या उरण तालुक्याला आणि अभिमान आहे या महाराष्ट्राला तुझा. सातत्याने मी म्हणत असतो मोबाईलपेक्षा मातीशी खेळा, मग तुम्ही अजून मजबूत होत असाल, मजबूत बनाल. अगदी तशाच रीतीनं हा शुभम, अगदी त्याची शरीष्टी चांगली आहे. पण जाऊया अजून एक अष्टपैलू असा गुणवान गोलंदाज धर्मेंद्र पाटील, धर्मेंद्र म्हात्रे. त्याच्या माध्यमातून हा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं टाकला होता. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. गरंगळत जिथे मिळाली जाते या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावीनिशी 26 धावा धापटला लागल्या गेल्यात. एक जुना जाणता अष्टपैलू असा खेळाडू आहे, ज्या खेळाडूबद्दल बऱ्याच साऱ्या खरं तर रेकॉर्ड्स आहेत. त्या कालावधीमध्ये यूट्यूब नव्हत्या, नंतर या खेळाडूच्या नावावर सुद्धा एखादी बाईक पाहायला मिळाली असती. असा भूम संघाचा एक अष्टपैलू गुणवान नामवंत खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर हा लँड झाला चेंडू आणि त्यानंतर आत वळला जातोय. हे अनुभव आहे खरं तर गोलंदाजाकडे. कित्येक वर्ष भूम संघासाठी सातत्याने खेळलाय. थोडासा क्रिकेट पासून लांब आहे किंवा वंचित आहे मी म्हणेन, पण आज पुन्हा एकदा मैदानामध्ये तो उतरलाय. आपण म्हणत असतो वाघ किती म्हातारा झाला तो गवत खात नाही, अगदी तशाच रीतीनं धर्मेंद्र. समोर मात्र तेवढाच एक अष्टपैलू गुणवान फलंदाज कपिल कोळी. यावेळचा क्लास फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये बंटी आहे, त्याने चेंडू अडवलाय. इथून मिळालं जाईल या चेंडूवर फक्त एकच धाव आणि एकेरी धावीनिशी धावपटावर धावा लागल्या जातात 27 धावा.
27 रन्स 27 धावपटलावर लागले गेलेत. पहा, येणाऱ्या प्रेक्षकांनी सुद्धा आपली नावं लकी ड्रॉ मध्ये नोंदवा. लकी ड्रॉ मात्र मोफत आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पहा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. धर्मेंद्र म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी. या खेळाडूबद्दल आप्पा अजून एक सांगेन, या खेळाडूचा प्रत्येक मित्राला सुद्धा अभिमान आहे. स्वतः तो फॉर्म भरत नव्हता उरण प्रीमियर लीग मध्ये, पण त्याच्या मित्रांनी त्याचा फॉर्म भरला. तो सांगतो तर मला कोण घेणार नाही, पण तो कॉन्फिडन्स आहे त्याच्या मित्रांना, कारण ही चांगली गोलंदाजी आणि चांगला एक खेळाडू आहे. 4 चेंडू फेकत असताना त्याने फक्त 2च धावा खर्च केल्यात. यावेळचा चांगला स्ट्रोक गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. शुभम कोळीच्या बॅट मधून मिड ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 धावा. कशी हारली त्याची मती, एक मनात इच्छा होती, कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन. 31 धावा धावपटल्या लागल्या गेल्यात. डीजे मॅडीचं कौतुक करूयात. आज रविवार आहे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचं इथं संगीत वाजवलं जात आहे. आणि मडवी 11 जासी संघ संपूर्ण संघ खंडोबांची खरं तर भक्ती करणारा संघ आहे. 31 धावा धावपटल्या लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. थोडेसे धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालेत महेश पाटील आणि धर्मेंद्र. शुभम कोळी थांबायचं नाव घेत नाही आहे, पण यावेळचा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण बंटीचं. चेंडू अडवले आपल्या संघासाठी. इथून हे षटक समाप्त होत आहे. 18 चेंडूंचा इथं खेळ झालाय. सुरुवात करत असताना प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करणारा विघ्नहर्ता कोंबडभुजा संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 31 धावा. हॅलो, यापुढचा जो सामना होईल आर्यन स्पोर्ट गावठाण आणि बाजारपूर उरण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. ओर टू विपुल पाटील. धावपटावर धावा लागल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ होत असताना 31 धावा. सुरुवातीला जर सांगायचं झालं तर 8 चेंडूमध्ये 27 धावा पाहायला मिळाल्या होत्या. माप्यासवी पहिल्या 8 चेंडूमध्ये 24 धावा पाहायला मिळाल्या होत्या, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीतून दाखल होत्यात अमर ठाकूर या संघाचे संघनायक. मिडऑफ मध्ये खेळून काढलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक महेश पाटील आहेत, त्यांना हा चेंडू अडवलाय. मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ नक्की बदलते. इथून मात्र या भूम संघाला या सामन्यातून पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावं लागेल. अजूनपर्यंत एकही ब्रेक थ्रू, एखादी विकेट अजूनही गोलंदाजाला मिळवता आली नाहीये. एक चांगली ही पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी हा चेंडू अडवलाय. या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. भूम संघांना सुरुवातीला ज्या केलेल्या चुका, इथून मात्र पुन्हा एकदा त्यांना कमबॅक करून देतात क्षेत्ररक्षण. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी गुलाबी थंडी पाहायला मिळते. थोडासा दव पडलेला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. यावेळचा चेंडू पडल्यानंतर काय चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय चांगली चेंडू, मॅजिक डिलिव्हरी, अविश्वसनीय चेंडू पाहायला मिळाला. अनबिलिव्हर डिलिव्हरी आपण म्हणू शकताय. हा निर्धाव चेंडू. धावपटला धावा लागल्या गेल्यात 33 धावा. 33 रन्स, 33 धावा धावपटला लागत असताना पुढील चेंडू. यावेळचा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय सुमितचं. एक चेंडू खरं तर अडवण्यामाग त्यांचा एक मोठा कारभार म्हणावा लागेल. 2 चेंडू त्या आतापर्यंत निर्धाव फेकलेत. अमर ठाकूरना सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी दिल्यात, पण यावेळचा चेंडू चांगला गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण त्यांच्या प्रयत्नानं येते अपयश. चेंडू जातोय ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर 4 धावा. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी.
इथून मात्र चांगली फटकेबाजी होताना पाहायला मिळते. कपिल कोहलीने इथून गॅप सिलेक्शन हा चौकार ठोकलाय. चांगला त्याच्या बॅटमधून स्ट्रोक पाहायला मिळाला. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 37 धावा, 37 रन्स. चांगली गोलंदाजी होते अमर ठाकूर याची. हा एक चौकार अपवाद सोडला तर चांगली त्यांनी गोलंदाजी केली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथं कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, पण यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. 24 चेंडूंचा इथं खेळ समाप्त होतोय. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करणारा विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 37 धावा. चोवीस चेंडूंचा इथं खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करणारा विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्यात बिनबाद 37. शेवटचं षटक हाताळण्याकरता धर्मेंद्र म्हात्रे इथून दाखल झालेत. झोपेत पडलेली स्वप्ने कधीही खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्याच्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात. कुठल्या संघाचं स्वप्न असेल या ट्रॉफीवर नाव कोरायचं, कुठल्या खेळाडूचं स्वप्न असेल या इथून ही बाईक आपल्या घरी न्यायचं, ते स्वप्न जर तुमचे असेल ना तर प्रयत्न मात्र तुमचेच असावे लागतील. इथून प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. हा पहिला सामना मात्र हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल का, कारण सकाळच्या थोडंसं अॅटमॉस्फिअर, थोडंसं वातावरण दमट आहे, थोडंसं अजूनही मैदानामध्ये ओलावा पाहायला मिळतोय. त्याच्या कारणास्तव इथं कमी धावा पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उजवीष्टीच्या अगदी थोडा बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आहे. या सत्रातील मी म्हणेन पहिला अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी राहिली. 38 धावा, 38 रन्स. 38 धावा धावपट्टा लागत असताना चांगली गोलंदाजी करतात धर्मेंद्र म्हात्रे. त्यांनी वैयक्तिक तिसरं षटक फेकलं होतं, त्यामध्ये फक्त त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. शुभम कोळी इथं थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय त्यांना या स्पर्धेतील दर्जेदार षटकार. चव्वेचाळीस धावा धावपट्टा लागल्या जातात षटकाराच्या साह्यानं. 44 धावा, 44 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. अगदी काल ज्याप्रमाणे ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये शुभम कोळी खेळला होता ना, अगदी तसाच सेट होऊन खेळतोय या मैदानामध्ये जासईच्या. कालच त्यानं रात्रीमध्ये एक बाईक घेऊन आपल्या घरी आलाय आणि इथून मात्र मडबी इलेव्हन जासईच्या स्पर्धेमध्ये अजून एक बाईक मला न्यायची आहे, अशा पद्धतीने त्याची फटकेबाजी होते या मैदानामध्ये. षटकारानंतर या चेंडू मिळाला जाते एकेरी धावेची 45 धावा, 45 रन्स, 45 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. चांगलं खरं तर त्याची बॅटिंग पाहायला मिळते. त्याला साथ देत आहेत कपिल कोहली, अजून एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. ही पार्टनरशिप, आपल्या आयुष्याची पार्टनरशिप, आपले असणारे साथीदार जर योग्य असतील ना तर तुमचं आयुष्य सुरळीत चालतं, ही सांगणारी पार्टनरशिप पाहायला मिळते. बॅटची बॉटम टॉय घेऊन स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. जिथे या चेंडू मिळाला जातील 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केलाही जात नाहीये. 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातात. 47 धावा, 47 रन्स. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं गुणलेखन करतात विनोदजी घरात आणि पवनजी राठोड. मडवी इलेव्हन जासईची स्पर्धा, आज ही स्पर्धा यशस्वी होत असताना या गुणलेखकाने केलेली खरं तर एक मेहनत पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूचं भविष्य ते लिहितात. वर्तमान स्थितीमध्ये होणाऱ्या प्रत्येक खरं तर स्थिती ते लिहितात. यावेळचा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला होता, जिथे मिळाला जाईल फक्त एकच धाव. तिथे सॅमी आहेत, त्यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतरचे चेंडू अतिशय चांगले फेकताना पाहायला मिळतात धर्मेंद्र म्हात्रे. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 48 धावा, 48 रन्स. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, चांगला त्याला पुल केलाय, चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. सीमारेषा पलीकडे ठोकलेला दमदार षटकार. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 54 धावा, 54.
कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये 95 धावा या खेळाडूंना ट्रॉम्बेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ठोकल्या होत्या आणि आता इथं मात्र खेळत असताना 28 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय शुभम कोहली. काय त्याचा खेळ राहिलाय. इथून मात्र या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय धर्मेंद्र मात्रे. या षटकामध्ये त्याच्या 2 षटकार लगवलेत शुभम कोहलीनं. यावेळचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फेकी थोडीशी खराब झाली, त्याचा फायदा इथं कोंबडूजी संघाला मिळताना दिसेल. इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि या चेंडूवर मिळतील तब्बल 6 धावा. खराब फेकी झाली आणि त्यानंतर पाहायला गेलात तर 6 धावा या चेंडू मिळाल्या जातात आणि अशा रीतीनं धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात. पहिला इथं डावाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं सत्र इथं समाप्त होतोय. नाणेफेकी हारून विघ्नहर्ता कोंबडभुजे या संघाच्या वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना एकही फलंदाज बाद न होता त्यांनी 60 धावा तब्बल जमा केल्यात आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलंय जय बजरंग भूम संघासमोर. एक संधी देऊया आता डीजे मास्टर यांना. खंडोबा देवाच्या आशीर्वादानं संघ नावा रूपाला आला. खंडोबा देवाच्या आशीर्वादानं संघ नावा रूपाला आला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 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 प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता कोंबडभुजे संघानं 60 धावा जमा केल्यात आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे जय बजरंग भूम संघासमोर. ज्या पद्धतीनं मडवी 11 जासई संघ संपूर्ण रायगडभर फेमस झाला, अगदी तसंच प्रत्येक समालोचक ज्यांच्यामुळे आज फेमस होत आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे फेमस होत आहेत आणि असाच त्यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर दुसऱ्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे यांच्याकडं. हॅलो. आर्यन स्पोर्ट गावठाण आणि बाजारपूर उरण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या गावठण संघाचा कर्णधार आणि बाजारपूर संघाचा कर्णधार या लगेचच नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना विनंती केली जाते की लगेचच नाणेफेकीसाठी या, नाहीतर 4 षटकांचे आम्हाला सामने खेळवावे लागतील कारण आजचा शेवटचा मेगा फायनलचा दिवस आहे. बाजारपूर आणि गावठाण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. या चौथ्या दिवसातला पहिला फेरीतला सामना आपण बघितली, पहिली इनिंग बघितली. त्यातून प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 60 मोठी धावसंख्या उभारली कोंबडभुजे संघानं, विघ्नहर्ता कोंबडभुजे संघानं. आणि आत्ता मात्र जय बजरंग भूम या संघाला मात्र 61 धावांचा पाठलाग करावा लागेल. तसं बघितलं मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये इतका धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही, जवळजवळ 90-95% बघितलं. पण क्रिकेट आहे, तुमच्याकडे क्षमता असेल तर निश्चित क्षमतेला न्याय दिलाताच तर ते सुद्धा घडू शकते. बघूया ते घडणार का मैदानावर. त्यासाठी सलामीची जोडी भूम संघाचे मैदानात उतरत आहेत धर्मेंद्र आणि स्वप्नील. आक्रमक फलंदाज आहेत दोन्ही. पहिल्या 2 षटकांचा पॉवर प्लेचे जे षटक आहे ते अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत दोन्ही संघासाठी. एका बाजूला कोंबडभुजे संघ असेल की ज्यांना या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा जमवायचे, तर दुसऱ्या बाजूला भूम संघ असेल की ज्यांना या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा हव्या आहेत. त्यामुळे एक चांगले रंगतदार चुरस बघायला मिळेल प्रेक्षकांना, कारण दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. नावाजलेले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. ज्याप्रमाणे मगाशी विपुलने सांगितलं त्याप्रमाणे कोंबडभुजे संघाचे
फलंदाज अतिशय चांगले आहेत, चांगले गोलंदाज त्यांच्यामध्ये आहे. तर भूम संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. दोन मातब्बर संघामधली क्रिकेटची ही लढत आपल्याला बघायला मिळेल. आणि बघूया त्यामध्ये काय होतं. क्षेत्ररक्षण लावलं जाईल. पिवनचं षटक असेल, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त मैदानात सर्कलच्या बाहेर असतील. त्यामुळं मैदानाच्या इतर ठिकाणी जे खाली क्षेत्र आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होईल. पण गोलंदाजसुद्धा एक रणनीतीने मैदानामध्ये उतरेल. बघूया त्याची रणनीती काय असेल. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे, कंपल्सरी चेसिंग. आणि मैदानावर आलेल्या तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतोय की आपली नावं नोंदवा इथं. जर कदाचित विनोद भगत पहिलं षटक टाकण्यासाठी येते, आपलं नाव नोंदवा. जर कदाचित लकी ड्रॉमध्ये तुमचं नाव आलं तर एक ब्रँडेड घड्याळ तुम्हाला दिलं जाईल. धर्मेंद्र म्हात्रे आणि स्वप्नील पाटील ही सलामीची जोडी मैदानात आले. 61 धावांचं चक्रव्यूह भेदण्यासाठी भोमगावचे 2 फलंदाज, 2 वीर या मैदानावर. तर पहिलं षटक टाकण्यासाठी विनोद भगत. हे जे चक्रव्यूह 61 धावांचं रचलंय ते अभेद कसं राहील याचा विचार करणारा हा गोलंदाजातला पहिलं अस्त्र घेऊन येतोय. पहिला चेंडू स्लोअर डिवली हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी थोडीशी गळती करतोय. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जासई गावाची टीम दमदार भारी खेळताना मैदानावर. स्पॉन्सर मेघनाथ शेठ म्हात्रे आहे संघाचा मोठा आधार. 61 धावांच्या भेदाला सुरुवात झाली. 4 धावांना थोडं क्षेत्ररक्षक दुविधा मनस्थितीमध्ये राहिला. जवळ जाऊ की झेल पकडू की 1 बाउन्स करू, चेंडू पकडू अशा दुविधामध्ये झाला. आणि मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. यावेळेचा चेंडू बॅकफुटर आलाय. मोठा बडका मारण्याचा प्रयत्न केलाय. नाट्यमय प्रकार तिथं मात्र बघायला मिळाला. आणि यावेळी मात्र चेंडू जातोय निर्धाव. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली लढत बघायला मिळेल. कारण मडिवेलन क्रिकेट क्लब जासई आयोजित 4 दिवसीय शृंखला आपण बघतोय. गेले 3 दिवस हे मैदान ज्या प्रकारे खेळतोय, गोलंदाजांना भरपूर साथ या मैदान बघायला मिळतोय. अतिशय चांगली जर गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली तर यश मिळतंय. या खेळपट्टीने दाखवलंय. खेळपट्टीकडून त्यांना साथ मिळतोय. बघूया आज काय घडतंय. 4था दिवस आहे. काय रंग दाखवतोय खेळपट्टी. चांगला चेंडू पॅडवर आदळला जात आहे. लेग बिफोरचं ऑफील केलं जात आहे. दरम्यानच्या काळात लेग बायच्या स्वरूपाने मिळते ती 1 धाव. 3 चेंडूचा खेळ संपला जातोय. 5 धावा धावपलकावर लागल्या जात आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे. समोरच आपल्या लोकनेते दिबा पाटील साहेब सांस्कृतिक मंगल कार्यालय दिसतंय. अतिशय भव्य दिव्य असं मैदान, अर्थात हुतात्मा मैदान. या मैदानावर इतिहास घडवला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला. याचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. चेंडू मात्र जाते निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडूचा अपवाद वगळता पहिला चेंडू चांगलाच होता. पण क्षेत्ररक्षक थोडासा चुकला आणि तिथे मला 4 धावा. अदरवाईज जर बघितलं विनोद भगत अतिशय चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर 4 आल्या होत्या. त्यानंतर मात्र आत्तापर्यंत आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा जमल्यात फक्त 5. बॅकफुटरला चांगला फटका, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉईंटला उभा क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. फटकासुद्धा चांगला होता. बॅकफुट आला होता. फलंदाज स्वप्नील पाटील. 1 धाव मिळते स्वप्नीलला. आणि संघाची धावसंख्या धावपटाला लागते ती मात्र 6 धावा. 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 12.20च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. विजयाचं लक्ष्य जर पूर्ण करायचं असेल तर मोठे फटके यायला पाहिजे भूमच्या दिशेनं. फुलटॉस चेंडू. फायदा मात्र उठवता नाही. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र चुकी करणार नाही. 1 धाव मिळाले जाते. ते धर्मेंद्रला अशा प्रकारे पहिलंच यशस्वी षटक संपतोय. कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा गेल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये या फलंदाजांना फक्त 3च धावा दिल्या. यावरून त्याची गुणवत्ता दिसतोय आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी. आणि त्यांचा कर्णधारसुद्धा अशाच गोलंदाजीची अपेक्षा करत होता. अशावर पहिलं षटक संपलं जातं. बिनबाद 7 धावा धावपलकावर लागला जाईल. आणि जर बघितलं या 4थ्या दिवसाचा जर आपण विचार केला, आत्तापर्यंत 7 षटकांचा खेळ झालेला आहे, पण एक सुद्धा फलंदाज बाद झालेला नाही. जोपर्यंत वेळ आहे जाऊया डीजे ऑपरेटर. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं. सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी केलं. सर्वांचं कल्याण
दिवा पाटलानी केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी दिनेश उलवेकर येतोय, एक सिनियर खेळाडू आहे या कोंबडभुजे संघाचा, बरीच वर्षाचा त्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पहिला चेंडू बॅकफूट आलाय, मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये जातोय आणि चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला, वन बाउन्स, चौकार. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. आर्यन गावठाण आणि बाजारपूर संघाला पुन्हा एकदा कॉल केला जातोय की लगेचच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. 11 धावफलका लागला. तर दोन्ही जर षटकांचं साम्य बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि चौकार मारणारा धर्मेंद्रच होता. पहिल्या षटकामध्ये सुद्धा बघितलं पण धर्मेंद्रने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता आणि या चेंडूवर सुद्धा चौकाराने चांगली सुरुवात केली. 11 धावफलका लागल्यात. अद्याप 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हायमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पकडला जातोय, फालोद्रमध्ये पकडला जातो जेल आणि मात्र इथं पहिल्या विकेटचं होते पतन. पहिला चेंडू सुद्धा त्याच दिशेने होता, त्यावर चौकार आला कारण त्यामध्ये गती होती. आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दिनेशने आपला अनुभव पणाला लागला. त्याला माहिती होतं धर्मेंद्र एकदा त्या दिशेने चौकार मारला, त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी मात्र गती काढून घेतली होती, स्लोअर डिलिव्हरी केली होती आणि त्याच्या जाळ्यात अलगद अडकलाय मात्र फलंदाज. नवीन फलंदाज जातोय सुमित पाटील. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, पाठलाग करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील सातत्यानं. आता मात्र आणखी 50 धावांची गरज आहे. दिनेश आपल्या षटकातला तिसरा चेंडू, राईट हँड ओव्हर द विकेट मारा, अतिशय चांगला चेंडू, खोलवट टप्प्याचा पडला चेंडू, दिशा दिले चेंडूला, लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मिळेल ते एक धाव, एका धावानं धावफलक संघाचा हल्ला जातोय, संघात जाऊन पोहोचते 12च्या घरात. 61 धावांचा पाठलाग करायचा, 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. यावेळी सामना कुठल्या दिशेने जाईल ते निश्चित आपण सांगू शकत नाही कारण सामन्यामध्ये बरंच काही अद्याप अंतर बाकी आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र चालूच आहे, मैदानावरती करावीच लागेल, सातत्य राखावे लागेल. यावेळचा चेंडू जागेवरून चेंडू पूज करायचा, चेंडू समजलाच नाही फलंदाजाला, फ्रंट फुटवर येऊ की बॅक फुटवर जाऊ या दुविधा मनस्थितीमध्ये असताना दिनेश मात्र चेंडू जातोय. काय चांगली गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजाचं कौतुक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली ती अतिशय चांगली गोलंदाजी आहे. बॅकफुटर आल्या चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता, जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. अतिशय चांगली गोलंदाजी, नियोजनबद्ध मारा, म्हणजे रात्रीचं ज्यांनी क्रिकेट खेळलं आणि सकाळचा त्यांचा जो अभ्यास आणि क्रिकेट जिंकण्याचा ध्यास, या सर्व गोष्टी आज दिसतात. कारण तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सातत्यानं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं. ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या बघते क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत तरी कोंबडभुजे संघ सध्या वरचढ दिसतोय. फटका डीप केलेला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातात चेंडू झाले, एकच धाव मिळेल, यापेक्षा जास्त कदाचित मिळणारच नाही. एक धाव मिळते संघाला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एका फलंदाजाच्या मोबदल्यात 13 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 आणि दोन्ही षटकांची सुरुवात मात्र चौकाराने झाली होती आणि इतर मात्र दोन्ही षटकांची सुरुवात शेवट मात्र एकेरी धावाने झाली. सुरुवात चांगली नव्हती पण शेवट चांगला झाला. दोन्ही संघासाठी बघितलं तर 2 षटकं जी आहेत ना ती कोंबडभुजाच्या बाजूने गेलीत कारण 12.2च्या सरासरीने धावसंख्या जमवायची होती इथं मोठे भूमी या संघाला, पण त्यामध्ये थोडंसं त्यांना अपयश येते. पण अपयश ही यशाची पायरी असं म्हटलं जातं. तर यशाच्या पायरीवर जायचं असेल तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये त्यांना निर्णायक विजयासाठी 48 धावांची गरज आहे. 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कॉल केला जातोय. गावठाण, आर्यन गावठाण आणि बाजारपूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली जाते लवकरच या. रोहन कोले येतोय. 18 चेंडू आणि 48 धावा
आता मात्र समीकरण बदललं आहे. 16च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. जी सुरुवातीला 12.2ची सरासरी होती, आता मात्र 18 पॉईंट वाढले. अनेक आता मात्र वाढलं जाते. जसं चेंडू डॉट जाईल ना तसा दबाव मात्र वाढत जाईल. तर भूमसंघाला जे करायचं आहे ते आता मात्र करावे लागेल. आता मात्र त्यांना मोठे फटक्यांची गरज आहे, ती गरज पूर्ण करावी लागेल. यावेळी स्लोवर डेलिव्हरी करतात. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर स्विंग चेंडू झाला. स्विंग अँड मिस अशा प्रकारचं क्रिकेट बघायला मिळाला. हा चेंडू चांगली सुरुवात. येणारे 17 चेंडू निर्णायक विजयासाठी 48 धावांची गरज. आजच्या दिवसातला हा सामना आपण बघतोय. भूमसंघाला आता मात्र अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी मात करावी लागेल. यावेळी चेंडू मारला जातो. एकपेक्षा जास्त धाव मिळणारे प्राथमिक अंदाज, पण यावेळी क्षेत्ररक्षक गडबडला आणि मिळाल्या जाते 2 धावा. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 46 धावा 16 चेंडू. सामन्याचा बघितलं तर सामना जसजसे सिंगल डबल जाईल तसा पुन्हा एकदा कोंबडभुजेच्या बाजूनं सरकताना दिसेल आणि दबाव वाढत चाललाय. तो भूमसंघाला दबावातून बाहेर येणं गरजेचं आहे. मोठ्या प्रकारचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल जातोय. दुसऱ्या विकेटचं मात्र इथं पतन होतंय. डीजे हौस मला मोठी गड पायाची, हौस मला मोठी गड पायाची, गडची दुरी जायाची, गाडी घुंगराची आली तुरड्या पायाची, गाडी घुंगराची आली. जसं आपण 3 दिवस बघितलं की 3 दिवसामध्ये ज्याप्रमाणे जवळजवळ 95% मॅचेस आहेत ना, तर प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आणि त्यांनी 47-42 जरी धावा जमवल्या तरी तो संघ जिंकत होता असं बघितलं. आज तर या कोंबडभुजी संघानं 60 धावा तब्बल जमवल्यात. पण अद्याप खेळ काही संपलेला नाही, कारण येणारे 15 चेंडू बाकी आहे आणि 15 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 46 धावांची गरज आहे. स्पीडअप करा थोडासा. नवीन फलंदाज प्रदीप येतोय. सर्वेश येतोय. सर्वेश नवीन फलंदाज. येणारे 15 चेंडू 46 धावा. स्वप्नीलला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडू हायमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथं अंदाज घेतोय आणि यावेळी मात्र त्याचा अंदाज चुकला जातोय आणि मिळाल्या जातात त्या 2 धावा. येणारे 14 चेंडू निर्णायक विजयासाठी 44 धावांची गरज. स्वप्नीलला तो खेळ करावा लागेल जो अनेक वेळा त्याने चिरनेरच्या मैदानावर केलेला आहे. अशा स्थितीमध्ये संघाला त्याने जिंकून आला आहे. आता तो क्षण आला आहे. त्या संघाला जिंकायचं असेल तर त्या क्षणाची त्याला गवसणी घालावी लागेलच. आडव्या बॅटने मारचा प्रयत्न केला. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे टाकतोय. हा गोलंदाज स्विंग चेंडू करतोय. पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतं. येणारे 13 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 44 धावांची गरज आहे. पहिल्या षटकापासून दबाव जो आहे तो मात्र गेलाय तो भूमसंघाच्या दिशेनं आणि त्यांचे प्रत्येक फलंदाज दबावामध्ये खेळताना दिसतोय. कारण मोठे फटका मारण्याचा प्रयत्न करतात पण गोलंदाजी इतकी छान होते ना. बॅकफुटर आला होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. फेकी मात्र अचूक नव्हती पण त्यानं नुकसान संघाचं झालं नाही. 2 धावा मिळतात. आता येणारे 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 42 धावांची गरज. आता प्रत्येक षटकामागं 21 धावांची सरासरी राखावी लागेल. जी पहिल्या षटकाला सुरुवातीच्या चेंडूपासून 12.1 होती ती मात्र 12.42 चेंडू. तुम्हाला कल्पना येईल की इथं काय नियोजनबद्ध मारा केला आहे तो कोंबडभुज संघाच्या गोलंदाजीने. अतिशय नियोजनबद्ध मारा केला आहे पण आता मात्र नियोजन आखावं लागेल. योजना आखावी लागेल. नुसतं योजना आखून जमणार नाही तर प्रत्यक्षात अंमलात आणावे लागेल. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर भूम संघाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 42 धावा ह्या जमावेच लागतील. प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संख्येनं इथं लाभलेला आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की या आपली नावं नोंदवा. कदाचित लकी ड्रॉमध्ये तुमचं जर नाव निघालं तर तुम्हाला घड्याळ बक्षीस दिलं जाईल. कुठल्याही प्रकारची फी नाही. 12 चेंडू 42 धावा. खोलवर टपाचा चेंडू मारला जातोय. लॉंगन क्षेत्रामध्ये जमीन लगेच चेंडू इथे 1 मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगले मिळाले जाते. 2 येणारे 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये अद्याप जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 40 धावा 11 चेंडू. सामना अद्याप काही संपले नाही. प्रयत्न करतात. एका बाजूला स्वप्नील आहे जो सुरुवातीला आलाय, ओपनिंगला आलाय. आता त्याला समजतंय चेंडू कुठं पडतंय कुठं ओळतंय. त्यामुळे त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाला जिंकायचं असेल तर चांगली फलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून करू शकते. याचा चेंडू पण काय गोलंदाजी होतं. जी अपेक्षा केली त्यांच्या कर्णधाराने आपल्या गोलंदाजाकडून ती अपेक्षा प्रत्येक गोलंदाज इथं पूर्ण करताना दिसतोय. येणारे 10 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 40 धावांची गरज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. अतिशय चांगली फलंदाजी. बिनबाद 60 धावा काढल्या आणि आता मात्र गोलंदाजी चांगल्या दर्जाची. अति चांगला चेंडू बॅकफुटर आलाय. पॉईंटच्या डोक्याने चेंडू मारला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. खंडू देऊ मालता जेजुरीला गो, खंडू देऊ मालता जेजुरीला.
खंडू देऊ मालता जेजुरीला गो खंडू देऊ मालता जेजुरीला येणारे 9 चेंडू आणि 36 धावा, चांगला फटका. अशा फटक्यांची गरज होती. अतिशय जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास. सर्वेश पाटील पुन्हा एकदा ग्लान्स केलाय, चेंडू गलीमधून जातोय, सीमा रेषा बाहेर, बॅक टू बॅक येत आहे. दुसरा चौका. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव तिरपा माव अगदी कोल्यावर आज गुलाला उडवीन माय तुझे देवनावर सारी दिसून हिरवी गार माझी बसली कमलावर तुझा मैमा गाईन मी तुझे डोंगरावर देव तिरपा माव अगदी मगाशीपासून बघतोय दबाव जो होता फलंदाजीवर, आता थोडासा 2 चौकार, थोडासा मानसिक दबाव गोलंदाजीकडे आला, कारण शॉर्ट मिटिंग घ्यावी लागली. 8 चेंडू 32 धावा. या 2 चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील जर सामन्यामध्ये रंगत आणायची असेल तर. प्रहार झाला, मोठा बडका मारला जातोय, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमा रेषा बाहेर, प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार. आई माझे कोणाला पावली गोई माझे कोणाला पावली पावली आगरी या लोकाला आगरी या लोकाला पावली आगरी या लोकाला. 7 चेंडू आणि 26 धावा. काय क्रिकेट चालले, अतिशय जबरदस्त खेळतोय सर्वेश पाटील. आपली पाटीलकी मैदानावर दाखवतोय या गोलंदाजाला. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन नशिबाचा चौकार येतो की काय असं वाटत होतं, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मिळाले जाते मात्र 1 धाव. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या, धावपट लागते ती 36 धावा. 36 धावा धावपलकावर लागल्या जातात. येणारा शेवटचं षटक असेल, 25 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अनाऊन्स केलं जातं, आर्यन गावठण आणि बाजारपूर संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, पाणी घेऊन जा. मैदानामध्ये लगेच पाण्याची पूर्तता करा. गावठाण, आर्यन गावठाण आणि बाजारपूर या दोन्ही संघांना विनंती आहे, लगेचच या. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सामना येतो. आपण सातत्यानं म्हणतो की ही 4 आणि 5 षटकांचे जे सामने असतात तिथे एखाद दुसरी खेळी, छोटी खेळी सामन्याचा रंग पालटू शकतोय आणि तीच मात्र आर्यनच्या बॅटमधून बघायला मिळाली. आता जय आणि पराजय ह्याच्यामधलं अंतर जर कमी करायचं असेल ना, तर ज्याप्रमाणे आर्यन फलंदाजी करतोय, सर्वेश फलंदाजी करतोय, तशीच त्याला फलंदाजी करावी लागेल. आणि इकडं मात्र कोंबडभुजा संघाच्या गोलंदाजाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ज्या अगोदरच्या 3 गोलंदाजीने केले, हे महागडं षटक टाकलं. या षटकामध्ये आल्या 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्यामध्ये आल्या 6, तिसऱ्यामध्ये आल्या 6, पण तिसरं षटक, चौथं जे षटक आहे ना, ते मात्र अतिशय कॅश केलं आहे, ते मात्र सर्वेश पाटील यांनी, आणि 17 धावा वसूल केल्या. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे 6 चेंडू असतील आणि 25 धावांची गरज असेल. गावठाण संघाचा कर्णधार आणि बाजारपूर संघाचा कर्णधार लगेचच आपण या नाणेफेकीसाठी. मेगा फायनलचा दिवस आहे, आज शेवटचा दिवस आहे. 4 दिवस जी आम्ही मेहनत केली त्यामध्ये सहकार्य तुमचं अपेक्षित आहे. जाऊया मैदानाकडं. येणारे 6 चेंडू, निर्णायक विजयासाठी 25 धावांची गरज. सर्वेश याच्या मॅटमधून धावा येतात. यावेळी मात्र गोलंदाज तयार होता आणि अतिशय चांगला चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर, किंचीचा बाहेर निघाला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू आणि 25 धावा. 5 चेंडू 25 धावा अशा प्रकारे समीकरण आलंय. पुढे आलाय मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इथं फलंदाज होईल बाद. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची पाते, आगे आगरी एकोल्याची गो, आगरी एकोल्याची पाते, आगरी एकोल्याची गो, आगरी एकोल्याची. त्याने 4 चेंडू आणि 25 धावा. भूमसंघ जाताना विचार नक्कीच केला, शेवटच्या चेंडूवर केला ओव्हर थ्रो आणि पहिल्या 3 षटकामध्ये आवश्यक असणारी धावगती ते राखू शकले नाही. त्यामुळे आता पराभवाच्या दिशेने ते वाटचाल करतात, कारण येणारे 4 चेंडू आणि निर्णायक 25 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग.
रिवर्स मारण्याचा प्रयत्न केला, कर्णधारने अतिशय चांगला फटका येतोय, 4 धावा मिळतील. या फटक्यातून 4 धावा महत्त्वाच्या जोडल्या जातात. येणारे 3 चेंडूवर निर्णायक विजयासाठी 21 धावांची गरज आहे. पहिल्या षटकापासून अशी हाणीमारे होणं गरजेचं, पण पहिल्या षटकापासून काय गोलंदाजी केली कोंबडभुजे संघानं. अतिशय नियंत्रित मारा केला आणि नियंत्रित मारा करताना सातत्यानं दबाव आणला तो मात्र भूम संघाच्या प्रत्येक फलंदाजावर, आणि त्याचा परिणाम असा झाला की हा सामना जवळजवळ आता कोंबडभुजेच्या बाजूने जातो की येणारे 3 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 21 धावांची गरज आहे. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, बॉडी टच फलंदाजा झाला, चेंडूवर मिळेल, 1 धाव मिळेल असं वाटत असताना मात्र फलंदाज मात्र इथं होतोय धावबाद. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. आनंद दिघे साहेबाचं किंवा लोकनेते देवा पाटील साहेब जनतेसाठी त्याने केलं आहे, आणि जो जनतेसाठी करतो ना तो अजरामार होत असतो. आणि निश्चितच बघूया बॅक टू क्रिकेट बोलूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि यावेळी सुद्धा होते फलंदाज बाद. कधी रुसले तर मला लाडाना लावेल तो लाडी गोडी. मला दाखवेल जग तो सारा, मला दाखवेल जग तो सारा. गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा. कसा सुसाट सुटलाय वारा, कसा गावठाण संघ आणि बाजारपूर संघ या लवकर नाणेफेकी करण्यासाठी 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाईट बॉलचा इशारा पंचाकडून येतोय. वाईट बॉलचा इशारा. एक चेंडू बाकी आहे. 19 धावांची गरज आहे सामन्यात जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचं अभिनंदन करतोय. इथं आलात आणि यावेळी सुद्धा वाईट चेंडू मिळतोय. फक्त जय आणि पराजय यांच्यामधलं अंतर कमी होईल. आणखी 2 धावा जोडल्या जातात. येणार 1 चेंडू आणि आत्ता 17 धावांची आणखी गरज असेल. आणि यावेळी मात्र सामना जिंकलाय कोंबडभुजे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि भूम संघाचा आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि चांगला खेळ करण्याचा आपण प्रयत्न केलात, त्यामुळे आपलं निश्चितच आम्ही आभारी आहोत. पुढचा सामना बघणार गावठाण आणि बाजारपूर या 2 संघाच्या दरम्यान, आणि जिंकलेल्या संघानं कुठेही जायचं नाही. आपला सामना होणार आहे जिंकणाऱ्या संघातून. बघूया लकी ड्रॉ सुद्धा होईल. या सामन्याचा सामनावीर शुभम कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला जातो. शुभम कोहली या